नमस्कार. आज आपण एका वेगळ्या पण मला वाटतं खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ज्यांनी वनस्पती विज्ञानात म्हणजे प्लांट सायन्सेसमध्ये शिक्षण घेतलंय त्यांच्यासाठी आता डेटा सायन्समध्ये करिअरच्या काय संधी आहेत. हो, हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. आपल्याकडे याबद्दल काही लेख आणि रिपोर्ट्स आहेत. तर आज आपण जरा हेच समजून घेऊया की वनस्पती विज्ञानाचं नॉलेज आणि डेटा सायन्स स्किल्स हे एकत्र आणून कसं एक यशस्वी करिअर उभं करता येईल. नक्कीच. आणि आपण पाहतोय की ॲग्रीटेक, बायो इन्फॉर्मॅटिक्स किंवा मग प्रिसिजन ॲग्रिकल्चर या फील्ड्समध्ये तर खूपच वेगाने डेव्हलपमेंट होतीये. हो, अगदी. आणि यामागे कारणं पण तशी स्पष्ट आहेत. म्हणजे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, मशीन लर्निंग ML आणि बिग डेटा ॲनालिटिक्स या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा वापर आता शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतोय. कशासाठी होतोय हा वापर? किती आणि कधी वापरायची हे पण डेटाच्या मदतीने जास्त चांगलं ठरवता येतंय. म्हणजे सस्टेनेबल फार्मिंगसाठी हे महत्वाचं आहे. अच्छा. एका स्टडीमध्ये तर असं दिसलंय की AI वापरून पिकांच्या रोगांचा अंदाज जवळपास 70% अचूक लावता येतो. अरे वा, 70%? हो, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान खूप कमी होऊ शकतं. हे खरंच खूपच म्हणजे आश्वासक आहे. मग अशा कोणत्या खास जॉब रोल्स आहेत या फील्डमध्ये, काही उदाहरणं देता येतील? हो, नक्कीच. एक म्हणजे ॲग्रिकल्चरल डेटा सायंटिस्ट. ओके. हे लोक काय करतात तर मातीचा डेटा, हवामानाचा डेटा, पिकांचा डेटा या सगळ्याचं विश्लेषण करतात. म्हणजे डेटा एकत्र करून पॅटर्न्स शोधणं वगैरे. अगदी. जॉन डियर किंवा बायर क्रॉप सायन्स सारख्या कंपन्यांमध्ये असे लोक पीक रोगांचा अंदाज बांधण्यासाठी किंवा सिंचन कधी आणि किती करायचं यासाठी ML मॉडेल्स बनवतात. इंटरेस्टिंग. आणि अजून एक महत्वाचं क्षेत्र म्हणजे बायो इन्फॉर्मॅटिक्स स्पेशलिस्ट. बायो इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे जिनेटिक्सशी संबंधित. बरोबर. हे स्पेशलिस्ट वनस्पतींच्या जनुकीय डेटाचं म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशनचं विश्लेषण करतात. यातून नवीन सुधारित वाण तयार करायला मदत होते किंवा अगदी जीन एडिटिंग जसं की क्रिस्पर टेक्नॉलॉजी वापरून वनस्पतींमध्ये बदल करणं हे सगळे यात येतं. मोठ्या कंपन्या आहेत यात. हो, मॉन्सॅन्टो जी आता बायरचा भाग आहे, BASF, इल्युमिना यांसारख्या कंपन्या यात आघाडीवर आहेत. आणि तुम्ही मगाशी प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणालात. हो. त्यातले ॲनालिस्ट काय करतात? प्रिसिजन ॲग्रिकल्चर ॲनालिस्ट. हा पण एक महत्वाचा रोल आहे. प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणजे काय तर शेतीच्या प्रत्येक लहान भागाची गरज ओळखून फक्त तिथेच आणि तेवढीच संसाधनं वापरणं एकदम अचूकपणे. ओके. म्हणजे वाया काही घालवायचं नाही. अगदी. हे ॲनालिस्ट सॅटेलाइट इमेजरी वापरतात, ड्रोनमधून घेतलेले फोटो वापरतात किंवा शेतात जे सेन्सर्स लावलेले असतात ना, IoT, त्यातून येणारा डेटा वापरून शेतीची कार्यक्षमता वाढवतात. IBM, द क्लायमेट कॉर्पोरेशन अशा कंपन्या यात काम करतात. म्हणजे भरपूर वेगवेगळे रोल्स आहेत. हो. अजून म्हणजे एन्व्हायरमेंटल डेटा सायंटिस्ट आहेत, जे हवामान बदलाचा शेतीवर काय परिणाम होतोय ह्याचं मॉडेलिंग करतात. अच्छा. किंवा मग फूड आणि सप्लाय चेन ॲनालिस्ट, जे अन्न पुरवठा साखळी म्हणजे शेतापासून आपल्या ताटापर्यंत अन्न कसं येतं ती पूर्ण चेन ऑप्टिमाइज करतात. यासाठी प्रिडिक्टिव्ह ॲनालिटिक्स वापरलं जातं. कारगिल, नेस्ले सारख्या कंपन्या यात असतील मग. बरोबर. पण या सगळ्या भूमिकांसाठी मग विशिष्ट स्किल्स पण लागत असतील नाही का? नक्कीच. टेक्निकल स्किल्स खूप महत्वाची आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रोग्रामिंग. पायथन आणि R या भाषा डेटा सायन्समध्ये खूप वापरल्या जातात. डेटा हाताळायला, विश्लेषण करायला आणि डेटाबेससाठी SQL येणं पण महत्वाचं आहे. अच्छा. आणि डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी म्हणजे तो डेटा सोप्या पद्धतीने दाखवण्यासाठी? आणि त्यासाठी पण टूल्स आहेत. पायथनमध्ये पांडाज नावाची लायब्ररी आहे डेटा मॅनेजमेंटसाठी. मग मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न आहेत ग्राफ्स बनवण्यासाठी किंवा टॅब्लोसारखं सॉफ्टवेअर पण वापरलं जातं. आणि मशीन लर्निंग? ML साठी सायकिट लर्न ही लायब्ररी खूप पॉप्युलर आहे. टेन्सरफ्लो पण आहे. आणि जर वनस्पती विज्ञानाचा बेस असेल तर बायो इन्फॉर्मॅटिक्ससाठी काही स्पेसिफिक टूल्स शिकावे लागतील, जसं की बायोकंडक्टर किंवा जेनेटिक सिक्वेन्स ॲनालिसिससाठी ब्लास्ट. आणि भौगोलिक डेटासाठी सॅटेलाइट इमेजरी वगैरे? त्यासाठी GIS म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम्स सॉफ्टवेअर लागतं. QGIS किंवा ArcGIS सारखं. ओके. म्हणजे बरीच तयारी करावी लागणार आहे. ही स्किल्स कुठून शिकता येतील? आजकाल ऑनलाईन खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत. हो का? हो. कोर्सेरा, युडेमी, EDX यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर खूप चांगले कोर्सेस आहेत. अगदी स्पेशलायझेशन्स पण आहेत डेटा सायन्स, ML, बायो इन्फॉर्मॅटिक्समध्ये. म्हणजे घरी बसून पण शिकता येईल? अगदी. आणि कंपन्या पण अशा लोकांना शोधत आहेत. मोठ्या MNCs आहेत. जसं की
ॲग्रीटेक आणि बायोटेकमध्ये बघा तर बायर, सिंजेंटा, कॉर्टेवा, BASF, फूड कंपन्यांमध्ये नेस्ले, युनिलिव्हर, पेप्सिको आणि टेक जायंट्स पण मागे नाही आहेत. IBM, गुगल त्यांचा AI फॉर ॲग्रिकल्चर प्रोग्राम आहे, मायक्रोसॉफ्ट, फार्म बीट्स हे सगळे यात गुंतवणूक करत आहेत. म्हणजे संधी भरपूर आहेत. हो, आणि संशोधन संस्था पण आहेत. CGIAR, आपल्या भारतात ICR, FAO, WWF इथेही संधी आहेत. मग समजा एखाद्याला यात करिअर करायचे, तर नोकरी मिळवण्यासाठी काय टिप्स द्याल? चान्सेस कसे वाढवता येतील? सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिकल अनुभव. म्हणजे इंटर्नशिप्स. हो, ॲग्रीटेक स्टार्टअप्समध्ये इंटर्नशिप करणं खूप उपयोगी ठरू शकतं. भारतातच निंजा कार्ट, ॲग्नेक्स्ट, क्रॉपइन सारखे चांगले स्टार्टअप्स आहेत. दुसरा म्हणजे सर्टिफिकेशन्स. गुगल डेटा ॲनालिटिक्स, AWS ML किंवा IBM AI सारखी सर्टिफिकेट्स मिळवली तर रेझ्युमेमध्ये नक्कीच वजन वाढतं. अच्छा. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःचे प्रोजेक्ट्स करणं. कॅगल म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे. तिथे खूप डेटा सेट्स उपलब्ध असतात. हो, ऐकलंय मी त्याबद्दल. तिथे पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज बांधणे किंवा वनस्पतींच्या रोगांची ओळख पटवणे असे प्रोजेक्ट्स करता येतात. हे तुमच्या पोर्टफोलिओसाठी चांगलं आहे. आणि नेटवर्किंग. खूप महत्त्वाचं. लिंक्डइनवर या विषयाशी संबंधित ग्रुप्स आहेत, जसं की AI इन ॲग्रिकल्चर, बायोइन्फॉर्मॅटिक्स प्रोफेशनल्स. तिथे जॉईन होणं, लोकांशी बोलणं हे फायद्याचं ठरतं. बरोबर. म्हणजे सगळं ऐकून असं वाटतंय की वनस्पती विज्ञानाची पार्श्वभूमी असेल आणि त्यावर जर डेटा सायन्सची योग्य स्किल्स जोडली तर करिअरसाठी हे एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. अगदी. ॲग्रीटेक, बायोटेक, पर्यावरण विज्ञान या सगळ्याच क्षेत्रांमध्ये मोठी मागणी आहे आणि संधी पण भरपूर आहेत. MNCsमध्ये, स्टार्टअप्समध्ये, संशोधन संस्थांमध्ये, सगळीकडे. हो, नक्कीच. आणि जाता जाता एक विचार येतो मनात, काय? की डेटा सायन्सचा शेतीतला हा जो वाढता वापर आहे, याचा आपल्या भविष्यातल्या अन्न सुरक्षेवर आणि शाश्वत शेतीवर म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरवर नेमका कसा आणि किती परिणाम होईल? किंवा असं म्हणूया की वनस्पती विज्ञानाची कोणती पारंपरिक क्षेत्र आहेत जी या बदलामुळे सगळ्यात जास्त बदलतील, यावर खरंच विचार करायला हवा. खरंय. हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.